रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपा नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंच्या नावाने टॅक्स पावती, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत रमाई आवास योजनेत भ्रष्टाचार झालेला आहे. योजनेत बोगस कागदपत्रे घेऊन आर्थिक घोटाळा करण्यात आलेला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील हा विषय मांडला होता. त्यावेळी या योजनेत भाजपच्या नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी आहे, तर नगरसेविकेच्या पतीची वेगवेगळ्या बँकेत 33 खाती असून यात करोडो रुपये असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी केलेले आहे. दरम्यान घरकुल योजनेचा त्यांनी लाभ घेतला आहे. ज्या एजन्सीला काम देण्यात आलेलं आहे, एका शैक्षणिक संस्थेला काम दिलेलं आहे, त्यांनी हाताने लिहून योजनेत नावे घुसवली आहेत. देवगिरी पतसंस्था आणि एक फायनल संस्था आहे, तिच्या नावावर यांनी बिले काढलेली आहेत. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे टॅक्स पावती आणि रेशनिंग कार्ड देखील आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार अंबादास दानवे यांनी केलेला आहे. संभाजीनगरमधील 1985मध्ये टॅक्स थकबाकी आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाने देखील रेशनिंग कार्ड आहे. यावर एकनाथ शिंदे यांची पत्नी, मुलगा श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचं देखील नाव आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावे जातीचं प्रमाणपत्र देखील आहे. सोबतच SC प्रमाणपत्र देखील असल्याची माहिती विधान परिषदेत देत अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत. संभाजीनगर महापालिकेतील जी रमाई आवास योजना आहे याच्या संदर्भात मी ही सूचना केलेली आहे. सभापती महोदय, या योजनेमध्ये काही अधिकारी, काही कर्मचारी आणि काही एजंट मिळून ह्या योजनेमध्ये बोगस कागदपत्र देऊन मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय आर्थिक घोटाळा झालेला आहे. या संदर्भात चौकशी पारदर्शक पद्धतीने होण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात येथील संभाजीनगरचे एक माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा वारंवार आंदोलनं केली आणि निवेदनं दिली सभापती महोदय. आणि याच्यातला महत्त्वाचा मुद्दा बघायला गेलं तर माझ्याकडे एवढे पेपर्स आहे सभापती महोदय याच्यामधले, की याच्यामध्ये ही खऱ्या अर्थानं ही रमाई घरकुल योजना राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे, पंतप्रधान घरकुल योजनेच्या धर्तीवर. पण याचा फायदा कोण कोण घेतं सभापती महोदय, हे जर बघितलं तर आश्चर्य वाटेल अशा प्रकारची स्थिती आहे. माझ्याकडे काही पेपर्स आहे दादा, की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविकांचा मुलगा घरकुल योजनेच्या लाभार्थ्यामध्ये सभापती महोदय. ज्या नगरसेविका आहेत त्यांचे जे पती आहे त्यांचे 33 बँकेमध्ये खाते सभापती महोदय, कोट्यवधी रुपये खात्यामध्ये त्यांच्या, आणि त्यांना घरकुल योजनेचा लाभ या ठिकाणी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे सभापती महोदय. त्याच्यानंतर जर विचार केला तर याच्या ज्या एजन्सीला काम दिलं ते 90% बिलो दिलं सभापती महोदय. एक लोक शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था आहे. ही संस्था तशी शैक्षणिक संस्था आहे, परंतु हिचं या संदर्भात काय काम हा माझा प्रश्न आहे. की जे शिक्षण संस्था आहे तिनं घरकुलाचं एजन्सीचं काम का करावं हा एक प्रश्न आहे. तेही 90% बिलो. याचाच अर्थ सभापती महोदय की यांनी हाताने लाभार्थींची यादी बनवलेली आहे. आपण डिजिटल युगामध्ये आहोत सभापती महोदय, आणि यांनी घरात बसून यातील व्यक्ती दिलेल्या पत्त्यावरच राहत नाही. त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागाने सुद्धा मनपाने दिलेलीच यादी मंजूर का केली हा प्रश्न आहे. हाताने लिहिलेली यादी समाज कल्याणला सोपवली महानगरपालिकेने. समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी ही यादी अपडेट घ्यायला पाहिजे होती सभापती महोदय. महानगरपालिकेचे अभियंता असेल, PMC असेल, यांनी स्थळ पाहणी कोणतीही केलेली नाही. आणि स्थळ पाहणी न करता सभापती महोदय अशा पद्धतीने घरकुल योजना लुटलेली आहे. कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देता येतो, परंतु अनेक लोकांनी लाभ या घरकुल योजनेचा सभापती महोदय लाभ घेतलेला आहे. पती पत्नी यांच्या एकत्रित नावावर घर केले जाते, फोटो घेतले जाते, आणि असं असताना सुद्धा दोघांना सुद्धा याच्यात घरकुल मंजूर झालंय. या सगळ्या योजनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. ज्या घरकुल ज्यांना आवश्यक आहे, गरजू आहे, त्यांना न मिळता दलालांना आणि एजंटांना घरकुल, ही योजना राज्याची चांगली योजना आहे रमाई घरकुल योजना, परंतु तिचा गैरफायदा अशा पद्धतीने सभापती महोदय घेतला जाण्याचा प्रयत्न होतोय. आणि म्हणून या संपूर्ण योजनेचा PMC असेल,
महानगरपालिकेचे अभियंते असेल, समाज कल्याणचे अधिकारी असेल, यांची पूर्ण चौकशी करून या घरकुल योजनेचा पूर्णपणे ज्या पद्धतीनं जी यादी आहे, ही यादी सुद्धा संभाजीनगर महानगरपालिकेची संपूर्ण यादी सभापती महोदय माझ्याकडे आहे, जी पूर्णपणे हाताने लिहिलेली आहे. हाताने लिहायची गरजच नाही अशा पद्धतीनं माझ्याकडे पूर्ण यादी आहे. आणि म्हणून आपल्या मार्फत सरकारने या पूर्ण घरकुल योजनेची चौकशी केली पाहिजे. याच्यात ज्यांनी अशा पद्धतीनं चुकीचे घरकुल मंजूर केले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे चुकीचे, मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे खोटे सर्टिफिकेट इथं बनवले जातात. सभापती महोदय, पुरवठा खात्याचं राशन कार्ड बनवलं जातं, महानगरपालिकेची टॅक्सची पावती दिली जाते आणि हे गुड गव्हर्नन्स महाराष्ट्रात चालू आहे अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. म्हणून आपल्या मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशा प्रकारची विनंती मी करतो आणि संबंधितांवर कारवाई सरकार करेल का. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.